नमस्कार मित्रांनो, मराठी ऑटोकट्टा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवतोय. टाटाची नवीन हॅरियर EV लॉन्च झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे टॉप स्पेक व्हेरियंट आहे एम्पावर्ड 75 ह्याच्यामध्ये ही अशा पद्धतीची नवीन 14 इंचाची म्युझिक सिस्टीम मिळते. तर ह्या म्युझिक सिस्टीममध्ये कोणकोणते फीचर्स आहेत याचा डिटेल्ड व्हिडिओ जो आहे तो मी बनवतोय आज. याच्यामध्ये बघू शकताय तुम्ही ही म्युझिक सिस्टीमचं जे हा डिस्प्ले आहे हा सॅमसंग कडून घेण्यात आलेला आहे. सॅमसंग निओ QLED अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजीचा हा डिस्प्ले आहे. गाडीचे जे सॉफ्टवेअर आहे इन्फोटेनमेंट सिस्टीमचं ते हार्मननी डिझाइन केलेलं आहे आणि स्पीकर्स जे आहेत ते JBLच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातात. आता जो होम स्क्रीन आहे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही की इथं तुम्हाला FM साठी किंवा FM ऑन करण्यासाठीचे इथं ऑप्शन दिलेला आहे. इथं तुम्हाला ACचे काही कंट्रोल्स दिलेले आहेत आणि तुमचा मोबाईल फोन कनेक्ट करण्यासाठी कनेक्टिव्हिटीचा ऑप्शन इथे देण्यात आलेला आहे. आपण आता मेन विंडोला जाऊयात. ज्यावेळेस तुम्ही मेन ऑप्शन्स ओपन करताय म्युझिक सिस्टीमचे, त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीचे आयकॉन्स दिसतात. याच्यामध्ये सगळ्यात पहिला आयकॉन आहे अँड्रॉइड ऑटो. अँड्रॉइड ऑटो याच्यामध्ये वायरलेस कनेक्ट तुम्ही करू शकताय. यासाठी तुमचा फोन पहिल्यांदा ब्लूटूथनी कनेक्ट असणं गरजेचं आहे. त्यानंतर अशाच पद्धतीने ॲपल कारप्ले आहे, Amazon Alexa आहे. Amazon Alexa जर तुम्हाला ऑपरेट करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ह्या म्युझिक सिस्टीमला वायफाय हॉटस्पॉटचं कनेक्शन द्यावं लागेल. त्यानंतर तुम्ही ते फीचर वापरू शकणार आहात. ह्या गाडीसोबत तुम्हाला एअर प्युरिफायर मिळतो. त्याचा जो एअर क्वालिटी इंडेक्स वगैरे आहे तो तुम्हाला अशा पद्धतीने दिसतो, जेणेकरून गाडीच्या आतमधली जी एअर आहे ती फ्रेश राहावी, बॅक्टेरिया फ्री राहावी यासाठी हा एअर प्युरिफायर याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. Arcade.ev ॲप सूट दिलेला आहे इथं. यासाठी तुमची कार जी आहे ती मोबाईलसोबत झेड कनेक्ट किंवा IRA.ev ने कनेक्ट असणं गरजेचं आहे. त्यानंतर हे फीचर जे आहेत ते तुम्ही जे आहे वापरू शकणार आहात. याच्यामध्ये तुम्ही तुमचा युजर ॲड करू शकणार आहात. पहिल्यांदा तुमचं आयराचं कनेक्शन जे आहे ते होणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही ते वापरू शकणार आहात. यासाठी बघा इथं तुम्हाला मोबाईल नंबर विचारतं. जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो टाकल्यानंतरच इथं OTP टाकल्यानंतरच तुम्हाला याचा ॲक्सेस जो आहे तो मिळू शकतो. ऑटो पार्क असिस्ट दिलेला आहे इथं. ऑटो पार्क असिस्टमध्ये गाडी जी आहे पार्क करताना तुम्हाला ऑटोमॅटिकली पार्क करायची असेल तर ह्या ऑप्शनचा वापर करता येतो. याच्यामध्ये उजव्या बाजूला तुम्हाला इथं पार्किंग स्पॉट गाडी स्वतः शोधतीये. जर गाडीला सुटेबल पार्किंग स्पॉट शोधता येत नाहीये तर अशा वेळेस तुम्ही पार्क एनिवेअरचा ऑप्शन जो आहे तो वापरू शकणार आहात. याच्यामध्ये पार्क एनिवेअरवर क्लिक केल्यानंतर काही इन्स्ट्रक्शन जे आहे ते गाडी देते. मी ओकेवर क्लिक करतोय. त्यानंतर तुम्हाला इथे डिस्प्लेवरती कुठेही क्लिक करायचं आहे. हा अशा पद्धतीचा सिम्बॉल येतो. आता हा सिम्बॉल जो आहे हा तुम्ही गाडी जो आहे गाडीचा सिम्बॉल हा हलवू शकता इकडून ह्या बटन्सद्वारे आणि तो रोटेट सुद्धा करू शकणार आहात. सो गाडीचं ओरिएंटेशन सुद्धा तुम्ही चेंज करू शकताय. आता समजा हा पार्किंग स्पॉट तुम्हाला सुटेबल वाटतोय गाडी पार्क करण्यासाठी, तो ब्लू झालाय म्हणजे तो सुटेबल आहे. ज्यावेळेस तो रेड असतो त्यावेळेस तो सुटेबल नाही आहे, गाडी तिथे पार्क होणार नाही. आता हा सुटेबल स्पॉट सिलेक्ट केल्यानंतर इथं जे P बटन आहे याच्यावरती मी क्लिक केलं की गाडी तुम्हाला विचारते की तुम्ही गाडीमध्ये बसून राहणार आहात ऑटो पार्क होताना की तुम्ही गाडीच्या बाहेर जाणार आहात. जर तुम्ही गाडीमध्ये बसून राहणार असाल तर तुम्ही हा फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करू शकता ऑटो पार्किंगचा. आणि जर तुम्हाला गाडीमधून बाहेर उतरायचं आहे आणि बाहेर गेल्यानंतर रिमोटद्वारे ते ऑपरेशन इनिशिएट करायचं आहे तर अशा वेळेस तुम्ही हा सेकंड ऑप्शन जो आहे तो वापरू शकणार आहात. आता गाडीमधून बाहेर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की इथं हा अशा पद्धतीचा की फोब आहे. की फोबमधून इथं त्या इनिशिएशन करायचं आहे ह्या फंक्शनचं, राईट. आणि गाडीमध्ये बसून जर तुम्ही पार्क करणार असाल तर त्यावेळेस बघा मी आता ह्या पार्कचा हा स्पॉट सिलेक्ट केलाय. आता ज्यावेळेस मी गाडीमध्ये बसलोय आणि मी हे ऑटो पार्किंगचं ऑप्शन सिलेक्ट करतोय तर गाडी त्यावेळेस मला सांगते की स्टेअरिंगवरून हात जे आहेत ते रिमूव्ह करा आणि ब्रेक पॅडलवरनं पाय तुमचा काढा, जेणेकरून गाडी जी आहे ते ऑपरेशन इनिशिएट करेल. अशा पद्धतीनं हे ऑटो पार्क असिस्ट जे आहे ऑपरेट करता येऊ शकतं. त्यानंतर पुढचं ऑप्शन आपण बघूयात. ऑटो पार्क असिस्ट आपण बघितलं. क्लायमेट आहे. सुरुवातीला होम स्क्रीनवरती सुद्धा हा ऑप्शनचा शॉर्टकट अवेलेबल होता, विडजेट अवेलेबल होता. अशा पद्धतीचे AC जो आहे ऑन करण्यासाठीचे बटन आहे. व्हेंटिलेशनचे मोड्स आहेत. त्यानंतर इथं बघू शकता हा ड्युअल झोन असल्यामुळं तुम्ही दोन्ही बाजूचे AC जे आहे ते इंडिव्हिज्युअली ऑपरेट करू शकणार. AC वेंट्स जे आहेत इंडिव्हिज्युअली ऑपरेट करू शकणार आहात. हा इकॉनॉमी मोड आहे. त्यानंतर इंटरनल सर्क्युलेशन मोड आहे. रिअरचं डिफॉगरचं बटन आहे. फ्रंटचं डिफॉगरचं बटन आहे.
त्यानंतर जो ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल आहे तो दोन्ही एकमेकासोबत सिंक करू शकताय, AC ऑन ऑफ करू शकताय आणि AC ऑटो मोडवरून मॅन्युअल मोडवरती घेऊ शकताय. पुढचं जे फीचर आहे ते आहे बघा कस्टम टेरेन मोड. याच्यामध्ये गाडी जी आहे, आता ही गाडी क्वाड व्हील ड्राईव्ह आहे, ह्याला टेरेन रिस्पॉन्स मोड दिलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला टेरेन रिस्पॉन्स मोड कोणकोणते आहेत बघा, हा नॉर्मल मोड आहे, त्यानंतर हा स्नो मोड आहे, त्यानंतर इथं बघू शकताय तुम्ही हा मड मोड आहे, त्यानंतर सँड मोड आहे आणि लास्टचा जो मोड आहे तो रॉक मोड आहे. आता हा जे मोड सिलेक्ट करताय त्यानुसार तुम्हाला जे ड्राईव्ह मोड्स आहेत त्याचे ऑप्शन्स सुद्धा व्हॅरी करतात. ज्यावेळेस तुम्ही नॉर्मल मोडला असताय त्यावेळेस इथं तुम्हाला इको, सिटी, स्पोर्ट आणि बूस्ट सगळे ऑप्शन्स अवेलेबल राहतात. रिजनरेशनचं ऑप्शन अवेलेबल आहे आणि स्टेअरिंग मोड जे आहेत, कम्फर्ट मोड आणि स्पोर्ट मोड, अशा 2 पद्धतीचे मोड सुद्धा तुम्हाला अवेलेबल राहतात. ज्यावेळेस तुम्ही स्नो मोडला जाताय त्यावेळेस इको, सिटी मिळते, स्पोर्ट आणि बूस्ट मोड मिळत नाही. रिजनरेशनचे लेवल सुद्धा ऑफ आहेत, पण स्टेअरिंगचे मोड तुमच्यासाठी ऑन आहेत. ज्यावेळेस तुम्ही इथं मड मोडला जाताय अशा वेळेस तुम्हाला इको मोड नाही मिळणार, सिटी मोड मिळणार, स्पोर्ट्स मोड मिळणार, बूस्ट मोड मिळणार, रिजनरेशन लेवल मिळू शकतात, स्टेअरिंगचे मोड्स अवेलेबल आहेत. ज्यावेळेस तुम्ही सँड मोडला जाणार आहात, सँड मोडला तुम्हाला इको मोड अवेलेबल नाही आहे, सिटी मोड अवेलेबल आहे, स्पोर्ट्स मोड अवेलेबल आहे, बूस्ट मोड अवेलेबल आहे, रिजनरेशनचे लेवल मिळणार नाहीत, स्टेअरिंग ऑप्शन्स अवेलेबल आहेत, स्टेअरिंग मोड अवेलेबल आहेत. त्यानंतर रॉक मोडला ज्यावेळेस तुम्ही जाताय तिथे सुद्धा इको मोड नाही मिळणार, सिटी अवेलेबल आहे, स्पोर्ट्स अवेलेबल आहे, बूस्ट अवेलेबल आहे, रिजनरेशनचे मोड अवेलेबल आहेत आणि स्टेअरिंगचे मोड सुद्धा अवेलेबल आहेत. पुढे बघू शकतो आपण डीजे ॲक्सेस. डीजे ॲक्सेस म्हणजे काय आहे, हे अशा पद्धतीचं फीचर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल फोनमध्ये गाडीचा ॲक्सेस देऊ शकणार आहात. आपल्या गाडीचं जे नियर बाय फील्ड कम्युनिकेशन असतं NFC, त्याद्वारे किंवा त्याचा वापर करून मोबाईल फोनद्वारे तुम्ही गाडी लॉक अनलॉक करू शकताय. गाडीमध्ये बसल्यानंतर गाडी स्टार्ट सुद्धा तुम्ही करू शकणार आहात. याच्यासाठी तुम्हाला डिजिटल की जी आहे ती पेअर करावी लागणार आहे. आता हे डिजिटल की पेअर करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गाडीचं IRA रजिस्टर करणं गरजेचं आहे. त्यानंतरच हा ऑप्शन तुमच्यासाठी इलिजिबल असणार आहे. पुढे बघू शकता डॉल्बी डेमो, म्हणजे या गाडीमध्ये तुम्हाला डॉल्बी ॲटमॉसचा इफेक्ट देण्यात आलेला आहे. तर हा डॉल्बी ॲटमॉसचा इफेक्ट कशा पद्धतीचा आहे हे बघण्यासाठी तुम्हाला एक डेमो व्हिडिओ त्यांनी याच्यामध्ये दिलेला आहे, जो तुम्ही प्ले करू शकता. हा अशा पद्धतीचा डेमो व्हिडिओ म्युझिक सिस्टीममध्ये देण्यात आलेला आहे. सो थिएटरमध्ये बसल्याचा फील जो आहे तो तुम्हाला याच्यामध्ये येणार आहे. त्यानंतर डॉल्बी डेमो आपण बघितला. आता आपण पुढे जाणार आहे EV हा ऑप्शन दिलेला आहे. तर EVमध्ये काय बघूयात. तर याच्यामध्ये चार्जिंग असिस्टन्सचा ऑप्शन आहे. चार्जिंग असिस्टन्समध्ये तुम्ही इथं बघू शकताय की स्लो AC चार्जिंग, फास्ट DC चार्जिंगचं ऑप्शन्स जे आहेत ते तुम्हाला इथं सिलेक्ट करता येतात. चार्जिंग हेल्थ पॅटर्न, तर तुम्ही इथं टाटा मोटर्सनं सांगितलेलं, इथं दाखवलेलं आहे की लास्ट चार्जिंग पॅटर्न तुमचा काय आहे, लास्ट चार्जिंग पॉईंट, चार्जिंग टाईप तुमचे काय, कशा पद्धतीचे, तुम्ही फास्ट टाईप चार्जिंग केलं आहे की स्लो टाईप चार्जिंग केलेलं आहे. त्याचं ॲनालिटिक्स जे आहे ते तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. टाटा मोटर्स असं सांगते की 4 फास्ट चार्जिंग नंतर 1 स्लो चार्जिंग केलंच पाहिजे. त्यानंतर डिस्चार्ज मोड जो आहे तो तुम्हाला इथे दिसून येतो. एनर्जी इन्फॉर्मेशन, तर तुमची एनर्जी कुठल्या गोष्टीसाठी किती कन्झ्युम होतीये ते याच्यामध्ये दिसणार आहे. ट्रॅक्शनसाठी, कूलिंगसाठी, ऑदर्स, रिजनरेशनसाठी. त्यानंतर इन्स्टंटेनियस एनर्जी कन्झम्पशन सुद्धा तुम्हाला इथं दिसून येईल. डिस्टन्स वाईज एनर्जी कन्झम्पशन काय ते सुद्धा तुम्हाला इथे दिसून येईल. काही EV सेटिंग्स आहेत. याच्यामध्ये जो स्मार्ट लॅम्प आहे, म्हणजे गाडी चार्जिंगला लावल्यानंतर दर किती सेकंदानंतर तो लॅम्प जो आहे तुम्हाला चार्जिंगचं लेवल दाखवेल, हे तुम्हाला इथं सिलेक्ट करता येऊ शकतं आणि हे बंद सुद्धा करू शकता तुम्ही. आणि काही टिप्स दिलेल्या आहेत टाटा मोटर्सने. मी मगाशी तुम्हाला म्हणलं की 4 चार्जिंग सायकल्स नंतर, फास्ट चार्जिंग सायकल्स नंतर एकदा स्लो चार्जिंग केलं पाहिजे. इथं रेंजसाठीचे काही टिप्स आहेत.
ड्रायव्हिंगसाठीचे टिप्स आहेत आणि सर्व्हिस रिलेटेड टिप्स आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण जाऊ शकतो इमेज व्ह्यूवर. जर तुमचा पेनड्राईव्ह कनेक्ट असेल आणि त्यातले फोटोज तुम्हाला इथं बघायचे आहेत तर ते आहेत. JBLचे साऊंड मोड्स आहेत. JBLनं वेगवेगळे साऊंड मोड्स दिलेत बघा. इथं अकॉस्टिक आहे, बास एनहान्सर आहे, वाईड स्टेज, रूम, हॉल, अरीना, कॉन्सर्ट, कस्टम, सिनेमॅटिक एक्सपिरियन्स, पॉडकास्ट, इंडियन क्लासिकल, इलेक्ट्रॉनिक म्युझिक आणि किड्स स्लीपिंग इन बॅक. सो अशा पद्धतीचे हे साऊंड मोड्स जे आहेत JBLचे देण्यात आलेले आहेत. सीट सिलेक्शन, तुम्ही कोणत्या सीटवरती तुम्हाला म्युझिक हवा आहे, त्याचा आवाज हवा आहे, ते सुद्धा तुम्ही इथे सिलेक्ट करू शकणार आहात. मीडिया, तुम्ही पेनड्राईव्ह कनेक्ट केला असेल तर त्यातला मीडिया तुम्ही इथं ऑपरेट करू शकता किंवा फोनचा मीडिया सुद्धा तुम्ही याच्यामध्ये अपलोड करू शकणार आहात. अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्लेद्वारे कनेक्टेड असेल फोन तर त्यातला मीडिया सुद्धा तुम्ही इथे ॲक्सेस करू शकणार आहे. त्यानंतर पुढचा फीचर आहे मूड लाईट्स. सो मूड लाईट्सचा कलर तुम्ही इथून ॲडजस्ट करू शकणार आहात. कलर बँड दिलेली आहे. मूड लाईट्स कुठल्या कुठल्या तुम्हाला हव्या आहेत ऑन ते तुम्ही इथे ठरवू शकणार आहात. त्या व्यतिरिक्त बरेच मूड्स तुम्हाला इथे दिले. सेलिब्रेशन म्हणा, काम, सनसेट, ओशन. सो प्रीसेट जे सेव्ह केलेले मूड आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. हे जे मूड लाईट्स हे आहेत हे तुम्ही ड्राईव्ह मोडसोबत सिंक करू शकताय. म्हणजे इको मोडवरून तुम्ही गाडी सिटी मोडला किंवा स्पोर्ट मोडला गेल्यानंतर जी ही आहे तुमचं मूड लाईट्स ते त्या पद्धतीनं ग्लो करणार आहे. आणि म्युझिकच्या बीट सोबत सुद्धा तुम्ही जे मूड लाईट्स आहेत ते सिंक करू शकणार आहात. पुढे जाऊयात. नेव्हिगेशन. सो मॅप माय इंडियाचं इनबिल्ड नेव्हिगेशन याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं हे नेव्हिगेशन देण्यात आलेलं आहे. आता याला काही अपडेट्स आल्यामुळं तुम्हाला हे ह्याच्यामध्ये दिसत नाही आहे. तर अशा पद्धतीचं इनबिल्ड नेव्हिगेशन याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. फोन्स, तुमचा फोन जो आहे तो कनेक्टेड करण्यासाठी ब्लूटूथचे ऑप्शन्स तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. सो तुम्ही याच्याद्वारे फोन जो आहे तो तुमचा कनेक्ट करू शकणार आहात. त्यानंतर क्विक सेटिंग्स. क्विक सेटिंगमध्ये ऑडिओचे सेटिंग्स आहेत. ड्रायव्हर असिस्टन्स म्हणजेच ॲडासचे सेटिंग्स आहेत. ॲडासचं कोणतं फीचर तुम्हाला हवं आहे, कोणतं नको आहे, त्याची साऊंडची इंटेन्सिटी कशा पद्धतीची हवी आहे, म्हणजे अलर्टची साऊंड इंटेन्सिटी ते सुद्धा तुम्हाला इथं सिलेक्ट करता येऊ शकतं. हे ड्रायव्हर असिस्ट आहे. इकडे पार्क असिस्टचे फीचर्स आहेत. पार्क असिस्टमध्ये जो टोन व्हॉल्यूम आहे तो सुद्धा तुम्हाला इथं कमी जास्त करता येतो. त्यानंतर इथं आहे तुमच्याकडे ब्लाइंड स्पॉट मॉनिटर. ब्लाइंड स्पॉट मॉनिटर तुमच्या मिररमध्ये तुम्हाला हवा आहे की नको आहे ते सुद्धा तुम्ही इथं सिलेक्ट करू शकताय किंवा ऑन ऑफ करू शकताय. त्यानंतर लाईट्स. सो लाईट्स जे आहेत तुमचा अप्रोच लाईट म्हणजे गाडीपाशी गेल्यानंतर लाईट्स जे आहेत त्या 30 सेकंदासाठी चालू असल्या पाहिजेत. 60 सेकंडसाठी, 90 सेकंडसाठी ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकणार आहात. DRL गाडीच्या ऑन पाहिजेत, ऑफ पाहिजेत ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकणार आहात. सीट जी आहे त्याची एंट्री आणि एक्झिट. ड्रायव्हर सीट विल ॲडजस्ट फॉर एव्हरी एंट्री एक्झिट वेन टर्न ऑन. सो ड्रायव्हर सीट जी आहे ती त्या मेमरी पोझिशनला ॲडजस्ट केल्या पद्धतीनं ती तिथे जाऊन ॲडजस्ट होऊन जाईल, ज्या मेमरी पोझिशनला तुम्ही ठेवली सीट त्या हिशोबाने. त्यानंतर क्विक सेटिंग नंतर रेडिओ आहे. रेडिओ नंतर रिव्हर्स ट्रेस असिस्ट आहे. तुम्ही आता ज्यावेळेस तुम्ही गाडी जी आहे याचा ड्राईव्ह मोड ऑन असणं गरजेचं आहे. आता हे रिव्हर्स ट्रेस असिस्ट फीचर काय करतं की ज्यावेळेस तुम्ही गाडी एखाद्या अरुंद गल्लीमध्ये किंवा अरुंद रस्त्यावरून घेऊन जाताय आणि पुढे गेल्यानंतर स्टक होत आहे, तर अशा वेळेस तुम्ही मागे येताना तुम्हाला बऱ्याच वेळा अडचणींचा सामना करावा लागतो. कारण जसं आपलं फ्रंट ड्रायव्हिंगचं जेवढं जजमेंट असतं तसं रिव्हर्स ड्रायव्हिंगचं तेवढं परफेक्ट जजमेंट जे बऱ्याच वेळा आपल्याला सापडत नाही. तर अशा वेळेस ती गाडी आहे अशी मागे येण्यासाठी तुम्ही ह्या रिव्हर्स ट्रेस असिस्ट फीचरचा वापर करू शकताय. इथे सेटिंग्स आहेत. सेटिंग्समध्ये तुम्हाला ऑडिओच्या सेटिंग्स आहेत. आवाज, अकॉस्टिक व्हेकल अलर्ट सिस्टीम आहे. म्हणजे गाडी जी आहे ती 20च्या स्पीडच्या आतमध्ये असेल, रस्त्यावर जात असेल तर इंजिन कंपार्टमेंटमध्ये स्पीकर बसवला आहे,
तो आवाज करतो, जेणेकरून रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना कळते की EV येते. तर तो सिग्नेचर साऊंड जो आहे तो ऑन ठेवला पाहिजे, ऑफ ठेवला पाहिजे, हे इथं तुम्ही जे आहे ठरवू शकताय. आवाजचा इव्हेंट कधी झाला पाहिजे किंवा त्याचे साऊंड कधी आला पाहिजे ते इथं दिलेलं आहे आवाज इव्हेंट्समध्ये. त्यानंतर तुम्ही बघू शकताय कनेक्टिव्हिटीमध्ये मग तुमचा वायफाय कनेक्टिव्हिटी या याच्यासोबत इन्फोटेनमेंट सिस्टीमसोबत, ड्रायव्हर असिस्टन्स, ॲडासचे फीचर्स त्याचे सेटिंग करू शकताय. त्यानंतर मूड लाईट्सच्या सेटिंग्स आहेत ज्या मी तुम्हाला मगाशी सुद्धा दाखवल्या होत्या. फोन सेटिंग्स आहेत जे की ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा ऑप्शन आहे. सायलेंट मोड आहे. सो ऑडिओ वॉर्निंग्स वगैरे जे आहेत त्या सायलेंट ठेवू शकताय तुम्ही. सॉफ्टवेअर अपडेटसाठीचा ऑप्शन आहे. सिस्टीम अपडेटचा ऑप्शन आहे. व्हेकल याच्यामध्ये परत पुन्हा तुमच्या लाईट, सीट्स, ड्रिफ्ट मोड इथं ऑन करू शकता तुम्ही. कस्टम टेरेन मोड आहे. त्यानंतर डोअरचा ॲक्सेस आहे आणि DG ॲक्सेसच्या सेटिंग्स याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. ड्रिफ्ट मोड आहे इथं. ड्रिफ्ट मोडसुद्धा तुम्ही ऑन करू शकताय. त्यानंतर इथं कस्टम टेरेन रिस्पॉन्स म्हणून मगाशी आपण ह्या सेटिंग्स बघितलेल्या आहेत. डोअर्सचा ॲक्सेस कशा पद्धतीने तुम्हाला द्यायचा आहे ते तुम्ही इथे ठरवू शकताय. मग तो की फोबनी आहे. त्यानंतर टेलगेट जेस्चर ॲक्सेस आहे, तो ठेवायचा आहे की नाही. तुम्हाला टेलगेटचा बजर जो आहे तो ऑन ठेवायचा आहे की नाही. टेलगेटची हाईट ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला इथं अशा पद्धतीचे सेटिंग्स देण्यात आलेले आहेत. आणि हे DG ॲक्सेस आहे. DG ॲक्सेससाठी तुम्ही अप्रोच अनलॉकिंग ऑन करू शकताय. म्हणजे तुम्ही गाडीमध्ये गाडीच्या जवळ गेल्यानंतर गाडी ऑटोमॅटिकली अनलॉक होते. वॉक अवे लॉकिंग आहे. गाडीपासून ठराविक अंतर तुम्ही लांब गेल्यानंतर गाडी लॉकसुद्धा ऑटोमॅटिकली होते, तुम्हाला करायची गरज नाही. त्यानंतर व्हॉइस असिस्टन्स, जो टाटा मोटर्सचा व्हॉइस असिस्टन्स आहे त्याचे काही ऑप्शन्स तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. सो हा अशा पद्धतीचा व्हॉइस असिस्टन्स देण्यात आलेला आहे. यानंतर आपण आता पोहोचतो शेअर माय लोकेशनवरती. शेअर माय लोकेशनवरती तुम्ही तुमचं लोकेशन जे आहे ते इतरांच्या सोबत शेअर करू शकणार आहात. सराउंड व्ह्यू सिस्टीम, अशा पद्धतीचा सराउंड व्ह्यू सिस्टीम आहे. सराउंड व्ह्यू सिस्टीममध्ये एक अत्यंत सुंदर फीचर टाटा मोटर्सनं दिलेलं आहे. म्हणजे गाडीचा ओव्हरऑल 360 डिग्री व्ह्यू तर तुम्हाला मिळतोच, यासोबत तुम्ही ट्रान्सपरंट मोडसुद्धा ॲक्टिव्ह करू शकताय. इथं गेल्यानंतर सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं SVS कन्व्हिनियन्स सेटिंगमध्ये जायचं आहे आणि इथं हा ट्रान्सपरंट व्ह्यू जो आहे तो ऑन ऑफ तुम्ही करू शकता. हा ऑन केल्यानंतर गाडी जी आहे ती तुम्हाला ट्रान्सपरंट मोडमध्ये दिसून येईल. हे अशा पद्धतीने ट्रान्सपरंट मोडमध्ये दिसून येईल. याच्यामध्ये होते काय की ज्यावेळेस तुम्ही गाडी पुढे पुढे नेत असताय तर समोरच्या कॅमेऱ्याने कॅप्चर केलेले जे व्हिजन आहे ते कंटिन्युअस मागे अशा पद्धतीने फ्लो होत राहतं आणि ते एकमेकासोबत स्टिच होत जातं पिक्चर, जेणेकरून तुम्हाला असा फील येतो की तुमच्या गाडीच्या बिनीत म्हणजे गाडीच्या खाली जे काही आहे ते तुम्हाला दिसत आहे. व्हिजन जे आहे ते तुम्हाला क्लिअर दिसत आहे. SVS मध्ये 2D मोड, 3D मोड सुद्धा आहे. 2D मोड आहे, 3D मोड आहे. सो अशा पद्धतीचे व्ह्यूज तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. त्यानंतर आपण जातोय टाटा असिस्ट. म्हणजे तुम्हाला इमर्जन्सी केसमध्ये कोणताही असिस्टन्स हवा असेल, नियरेस्ट टच पॉईंटसोबत तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तो कॉल तुम्ही प्लेस करू शकताय. गाडीसोबत पेनड्राईव्ह कनेक्टेड असेल तर पेनड्राईव्हमधले व्हिडिओ तुम्ही इथं बघू शकणार आहात. हा व्हॉइस असिस्टन्सचे सेटिंग्स आहेत किंवा व्हॉइस असिस्टन्समध्ये जाण्यासाठी तुम्हाला इथे दिलेला ऑप्शन आणि वॉट 3 वर्डची कनेक्टिव्हिटी दिलेली आहे. वॉट 3 वर्ड म्हणजे काय, आपला जो गुगल मॅप आहे त्याची बऱ्याच वेळा ॲक्युरसी जी आहे ती भेटत नाही. मग लोकेशन शेअर केल्यानंतर बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरिएशन दिसून येतं. तर इथं वॉट 3 वर्ड नावाच्या कंपनीनं काय केलेलं आहे की जो गुगल मॅप आहे तो 3 मीटर बाय 3 मीटरच्या स्क्वेअरमध्ये डिवायडेड केला आहे पूर्ण पृथ्वीचा, आणि तुम्ही ज्या लोकेशनला आहात तिथून तुम्ही वॉट 3 वर्ड ॲपद्वारे तुमचं लोकेशन शेअर केलं तर 3 वर्डचं कॉम्बिनेशन समोरच्या व्यक्तीला जातं आणि त्याने त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तो ॲक्युरेटली तुम्ही ज्या स्क्वेअरमध्ये उभे आहात तिथं येऊन पोहोचतो. तर ज्यावेळेस तुमच्या मित्रानं तुमच्यासोबत वॉट 3 वर्डनी लोकेशन शेअर केलं असेल तर अशा वेळेस तुम्ही ते लोकेशन ॲक्सेस करण्यासाठी म्युझिक सिस्टीमचा वापर जो आहे तो करू शकताय. याच्यामध्ये
लोकेशनची ॲक्युरसी तुम्हाला मिळून जाते. सो मित्रांनो, मी तुम्हाला आज जे टाटा मोटर्सच्या हॅरियर EVचं टॉप स्पेक व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये म्युझिक सिस्टीम जी आहे त्याचे जे ऑप्शन्स आहेत किंवा त्याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून आता सांगू शकताय की तुम्हाला अजून कोणत्या कारची इन्फोटेनमेंट सिस्टीमचे फीचर्स जे आहेत ते डिटेलमध्ये ऐकायला आवडतील. थँक्यू सो मच.